नमस्ते. दिव्यराजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आजची ठळक घडामोडी. जय भीम, जय बसवेश्वर. आज मी आमचे नेते रिपब्लिकन पार्टी ऑफ आठवले गट तर जत विधानसभा निवडणूक या निवडणुकीसाठी माननीय संजयरावजी कांबळे साहेब आम्ही महायुतीतून माननीय कांबळे साहेबांना ही जागा जत विधानसभेची सोडावी यासाठी आम्ही महायुतीकडे सुद्धा आमचं इथलं एक शिष्टमंडळ घेऊन आम्ही भेटणार आहोत. आज या तालुक्याचा विकास बघितला. विकासासाठी माननीय संजयराव कांबळे साहेबांनी शेतकऱ्यांची वीज मोफत करण्यासाठी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी, सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडण्यासाठी, नगर परिषदेचा कर सुद्धा पूर्ण 100% माफ झाला पाहिजे यासाठी त्यांनी तीव्र लढा वेळोवेळी शासनाकडे निवेदनामार्फत पाठवून दिलेला आहे. तर एक आज उच्च शिक्षित ह्या तालुक्याला नेतृत्व माननीय संजयरावजी कांबळे साहेबांचं लाभलेलं आहे. आज आम्ही सर्व पक्षांना घेऊन माननीय संजयराव कांबळे साहेबांना महायुतीतून तिकीट मिळावे ह्यासाठी आठवले साहेबांच्याकडं अथवा फडणवीस साहेबांच्याकडं आम्ही हे तीव्र स्वरूपात आमचं इथलं शिष्टमंडळ त्यांना भेटेल. आज गेल्या अनेक वर्षापासून आमच्या जत तालुक्याचा जो विकास आहे तो योग्य झालेला नाही. एकीकडे दोन भागातील शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ते नाहीत, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही, शेतकऱ्यांच्या ऊसाचा प्रश्न कायमस्वरूपी शेतकऱ्यांचा ऊस कारखान्याने नेला पाहिजे, त्यांना निश्चित हमी भाव दिला पाहिजे आणि इथल्या सुशिक्षित बेरोजगारांना ह्या तालुक्यातच संधी उपलब्ध झाली पाहिजे यासाठी माननीय आमचे संजयरावजी कांबळे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही राज्य सरकार आणि केंद्र सरकारला भेटून, आठवले साहेबांना भेटून की उमराणी या गावी कर्नाटक बॉर्डरवर जे उमराणी गाव आहे, डफळे सरकारांचं जे गाव आहे, तर त्या गावात आम्ही एक मोठा कुठला तरी उद्योग केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत साखर उद्योग किंवा साखर कारखाना सुद्धा आम्ही त्या गावात काढणार आहोत. तर एक आज उच्च शिक्षित ह्या तालुक्याला नेतृत्व माननीय संजयरावजी कांबळे साहेबांचं लाभलेलं आहे. आज आम्ही सर्व पक्षांना घेऊन माननीय संजयराव कांबळे साहेबांना महायुतीतून तिकीट मिळावे ह्यासाठी आठवले साहेबांच्याकडं अथवा फडणवीस साहेबांच्याकडं आम्ही हे तीव्र स्वरूपात आमचं इथलं शिष्टमंडळ त्यांना भेटेल. आज गेल्या अनेक वर्षापासून आमच्या जत तालुक्याचा जो विकास आहे तो योग्य झालेला नाही. एकीकडे दोन भागातील शेतकऱ्यांना जाण्या येण्यासाठी रस्ते नाहीत, सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार नाही. तर आज बऱ्याच प्रमाणात माननीय संजयराव कांबळे साहेबांना जर आपण निवडून दिलं तर ह्या तालुक्यातले सर्व जे प्रश्न आहेत ते आज सुटतील. एकीकडे बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये शिक्षक सुद्धा कमीत कमी 180 ते 82 शिक्षक नाहीत. आज शिक्षक भरतीसाठी सुद्धा माननीय कांबळे साहेबांनी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केलेला आहे, जिल्हा परिषदेकडे पाठपुरावा केलेला आहे. आज शिक्षणामुळे कुठलाही माणूस वंचित राहिला ना पाहिजे ही त्यांची एक ठाम भूमिका आहे. एकीकडं जत तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी त्यांनी वेळोवेळी शेतकऱ्यांचे मोर्चे तहसीलदार ऑफिसवरती, प्रांत ऑफिसवरती काढलेले आहेत. तर आज त्यांचं जे नेतृत्व आहे ते आपल्या जत तालुक्याला फार चांगल्या प्रमाणात लाभलेलं आहे. फक्त आपण जतवासी आणि जत नागरिकांनी एक त्यांना संधी देऊन विधानसभेमध्ये जर पाठवलं तर आपल्या जतचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. आज जत शहराची परिस्थिती बघितली तर सर्वात मोठा तालुका आणि ह्या तालुक्याच्या दृष्टीनं जेवढा निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून खेचून आणायला पाहिजे होता तेवढा आलेला नाही. आज जत आपल्याला स्मार्ट जत बनवायचा असेल तर आपल्याला जत विधानसभेला माननीय संजयरावजी कांबळे साहेब यांनाच निवडून द्यावं लागेल आणि त्यांच्या पाठीशीच खंबीरपणे जनतेनं उभं राहिलं पाहिजे. महायुतीमधून तिकीट मिळाल्यास तुम्ही काय काय करणार? आज महायुतीमधून जर तिकीट मिळालं तर आम्ही सर्व पक्षांना
घेऊन त्यांच्या संग चर्चा करून की ही जी निवडणूक आहे ती RPIला संधी देऊन विधानसभेची जागा किंवा विधानसभेचं तिकीट माननीय संजयराव कांबळे साहेबांना घोषित करावं, हीच मी त्यांना विनंती करणार आहे, महायुतीला सुद्धा किंवा महायुतीतील सर्व नेत्यांना सुद्धा. आज माझ्या तालुक्यासाठी माझा जो नेता आहे माननीय संजयरावजी कांबळे साहेब, तसेच आमचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब आज सत्तेमध्ये आहेत, त्याच्यामुळे आमच्या तालुक्याला कुठल्याही प्रकारचा निधी, कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. आणि एक उच्च शिक्षित, चांगला सरळ स्वभावाचा माणूस, अन्यायाविरुद्ध लढणारा माणूस, तर ह्या माणसाला आजपर्यंत संधी दिली पाहिजे. आजपर्यंत आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं सर्व पक्षांना संधी दिलेली आहे. सर्व पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. इथं आम्ही कुठल्याही जातीपातीचा विचार न करता, कुठल्याही धर्माचा विचार न करता, खास जत तालुक्याच्या विकासासाठी जत विधानसभा ही माननीय संजयराव कांबळे साहेबांना तिकीट द्यावं. कारण RPIची कमीत कमी या तालुक्यामध्ये 40 ते 45 हजार मतं राखीव स्वरूपात आहेत. आणि जर आम्हाला महायुतीतून नाकारलं गेलं तर आमच्या RPI जी संघटना आहे जत विधानसभा स्वतः स्वबळावर निवडणूक लढवील. आणि आम्ही सर्व आमचे पक्षाचे जे पदाधिकारी आहेत किंवा मित्र पक्षाचे जे पदाधिकारी आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत, तर त्यांना घेऊन आम्ही त्यांचा विजय निश्चित करू, त्यांना निवडून देऊ, हेच माझा प्रयत्न असेल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.